तर संस्कृती एकतर तुमच्या पूर्वी तयार झालेली असेल तिचं आपण पालन करणे, रूढी परंपरा नसेल तर निर्माण करणे. संविधान संस्कृती हा 1950च्या पूर्वी शब्द असेल असं माझ्या वाचनात गेलं नाही, समजुतीत आलं नाही. तो अलीकडे 2000च्या नंतर हा शब्द अस्तित्वात आला असावा किंवा त्याचा वापर केला गेला असावा असं मला वैयक्तिकरित्या वाटतं. मी आता संविधान संस्कृतीबद्दल म्हणजे संविधानात कोणत्या सोयी आहेत याच्याबद्दल बोलण्याची मला अजिबात गरज नाही असं मला वाटतं. आणि वक्ते जे बोलले या शब्दाचे ते योग्यच बोलले. अध्यक्षीय माणसानं तेवढी त्यांना जे बोलले त्याचं मूल्यमापन करून केलंच पाहिजे. म्हणजे तुम्ही बरोबरच बोलला याबद्दल दुमत नाही, मी त्याच्या अगदी जात नाही. तर संविधान संस्कृती हा शब्द जेव्हा मी म्हणतो की 2000 नंतर आला त्याचं कारण आपण सगळे लोक माझ्यापेक्षा काही वयोवृद्ध आहेत, त्यांनाही प्रश्न आहे, तुम्हालाही प्रश्न आहे. आणि आज मी या रेल्वे बस स्टँडवर 10 वाजे आलो, 10:30 आलो. माझे मित्र रामटेक इथे आहेत, ते साक्षीदार आहेत. मी त्या बस स्टँडवर जाऊन चालता बोलता सर्वे केला. चालता बोलता सर्वे काय विचारला प्रश्न? तरुण मुलांना, हॉटेलवाल्यांना, चांगल्या शिकलेल्यांना म्हटलं तुम्ही संविधान पाहिलं का? आता कोणीतरी हसण्याचाही प्रश्न होऊ शकतो, संविधान पाहिलं हो म्हणे, पाहिलं की म्हणजे कुठे पाहिलं? तर आम्ही म्हणे बचपनापासूनच पाहिलं. एका जणांनी म्हटलं आम्ही पाहिलं नाही, आम्हाला नाही माहिती. एक जण म्हणे पाहिलं तर काय वाचलं. एक जण म्हणे माझ्या घरीच आहे. एक तर 72 असा निघाला, 4 व्हीलर मधून उतरला. मी त्याच्या शेजारी गेलो. सर म्हटलं फक्त 1 मिनिट मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. विचारू का? म्हणे विचार. संविधान पाहिलं का? काय विचारलं? म्हणे संविधान मला पाठ आहे म्हणे. मित्र या शब्दांचा, या वाक्यांचा किंवा या उत्तराचं काय करायचं? मी इमानदारीने सांगतो तुमच्या जवळ, मी संविधान पाहिला. मी बचपनापासून पाहिलं. जेव्हा मी धावायला, पळायला, मित्रांमध्ये फिरायला लागलो ना, मी तेव्हापासून संविधान पाहिलं. बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या हातात डाव्या बाजूला संविधान ते लिहिलं होतं भारताचे. सॉरी, भारतीय संविधान. मी आता टेक्निकल बोलत आहे. भारताचे संविधान नाही पाहिलं, मी भारतीय संविधान पाहिलं. पण मित्र मी ग्रॅज्युएट झालो तेव्हाही पाहिलं नाही. मी मिलिंद कॉलेजमध्ये शिकलो, तिथे पाहिलं नाही मी, मात्र ऐकलं संविधान संविधान. मग पाहिलं केव्हा मी? तुम्ही केव्हा पाहिलं तुम्ही ठरवा, मी माझं सांगतो. असं मी ऐकलं, वाचनात गेलं तर संविधानामध्ये काही अडचणी आल्या. एखादं आर्टिकल राज्य शासनाला